नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. देशमानेंचं म्हणणं असतं, अरुंधती सतत अनिरुद्धला त्यांच्या आईवडिलांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तर अरुंधती म्हणते, पण 26 वर्ष संसार केल्यानंतर मी हे का करेल? तर देशमाने म्हणतो, कारण अनिरुद्ध तुम्हाला कोणत्याही क्षणी सोडून जातील याचा तुम्हाला अंदाज आला होता आणि ते तुमच्याबरोबर खुश नाहीत हे तुम्हाला कळालं होतं. म्हणून तुम्ही सिंपती कार्ड खेळून तुमची बाजू सेफ करून घेतली. आता हेच बघा ना, तुमचे सासू सासरे त्यांच्या मुलासोबत न राहता तुमच्यासोबत राहतात. तर अरुंधती म्हणते, नाही, आजच ते त्यांच्या घरी राहायला गेलेत. तर देशमाने लगेच म्हणतो, ते सुद्धा तुम्ही सांगितलं म्हणूनच ना. तुम्हाला पहिल्यापासूनच अनिरुद्ध, तुमची मुलं यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं. तुम्हाला फक्त पैसा हवा होता. तुमच्या माहेरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं होतं. म्हणून तुम्ही तुमच्या लहान वयात मिस्टर अनिरुद्ध देशमुख यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना फसवलं. म्हणजे तुम्ही जो दावा माझ्या आशिलावर करताय, खरं तर त्यांनी तुमच्यावरती केला पाहिजे. कारण तुम्ही फक्त अनिरुद्धलाच नव्हे तर त्यांच्या आईवडिलांना सुद्धा फसवलंय. हे सगळं ऐकून अरुंधतीला खूप त्रास होत असतो. ती म्हणत असते, हे सगळं खोटं आहे, मी कोणालाही फसवलेलं नाहीये. तर देशमाने म्हणतो, मग घटस्फोट होऊनही तुम्ही देशमुख घरात का राहत होता? अरुंधती म्हणते, मी तिथे राहत होते कारण माझ्या सासू सासऱ्यांना माझी गरज होती. तर देशमाने लगेच म्हणतो, हे कोणी सांगितलं तुम्हाला? हो, त्यांच्या घरात इतकी माणसं असताना तुमची गरज का असेल त्यांना? अरुंधती मॅडम, आता तुम्ही कोर्टाला सुद्धा फसवताय. शपथ घेऊन तुम्ही चक्क खोटं बोलताय. अरुंधती म्हणते, मी कधी खोटं बोलत नाही आणि ती जज साहेबांना म्हणते, हे खोटे आरोप करतायत माझ्यावर. देशमाने जजला म्हणतो, अरुंधती यांनी पैशांसाठी असे खूप खेळ खेळलेत. माझ्या आशिलाबरोबर त्यांचा घटस्फोट झाल्यानंतरही त्यांच्याशी संबंध राहावेत यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. त्या अतिशय खुनशी स्वभावाच्या आहेत. संजना देशमुख यांचा वारंवार त्या अपमान करत आल्यात. 4 चौघात ह्युमिलिएट केलं त्यांना. अरुंधती म्हणत असते, हे साफ खोटं आहे. तर देशमाने अरुंधतीला म्हणतो, तुम्ही आशुतोष केळकरांसोबत सुद्धा पैसा आणि प्रॉपर्टीसाठीच लग्न केलं. तेव्हा तुम्हाला गाण्यात करिअर करायचं होतं. त्यामुळे तुम्ही संधीची वाट पाहत होता आणि त्याच दरम्यान तुम्हाला आशुतोष केळकर भेटले. तुम्ही त्यांना प्रेमात पाडलत आणि त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून तुमच्या गाण्याचा अल्बम बनवला. अरुंधती म्हणते, तुम्ही खोटं बोलताय. तर देशमाने म्हणतो, खोटं? मग मला सांगा, तुम्ही पहिल्यांदा जे गाणे गायले त्या म्युझिक अल्बमचे प्रोड्युसर कोण होते? तेच होते ना? तर अरुंधती म्हणते, हो, तेच होते. तर देशमाने जज साहेबांना म्हणतो, हा मुद्दा नोट करून घ्या. तर अरुंधती जज साहेबांना सांगते, माझ्या गाण्याचा अल्बम आशुतोषने प्रोड्यूस केला कारण त्यांना माझा आवाज आवडायचा आणि त्यांना असं वाटत होतं की तो लोकांनाही आवडेल आणि तसं झालंही. तर देशमाने म्हणतो, हो, दुर्दैवाने तसंच झालं. त्या अल्बममुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळाली आणि मग तुम्ही आशुतोष केळकरांना लग्नासाठी फोर्स केला कारण अल्बमच्या पैशात आता तुमचं समाधान होत नव्हतं. तुम्हाला त्यांची संपत्ती हडपायची होती. तर अरुंधती म्हणते, नाही, आम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कोणीही कोणावर तो लादला नव्हता. तर देशमाने म्हणतो, हो, मग आशुतोष केळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने म्हणजेच तुमच्या सासूने तुम्हाला घराच्या बाहेर का काढलं होतं? केळकर घरातून तुमची हाकलपट्टी झाल्यानंतर तुम्ही तुमचा ठिया परत देशमुख घरात मांडला कारण तुम्हाला माहिती होतं तुम्हाला काही मिळालं तर ते याच घरातून मिळेल. मग देशमुख घरात तुम्ही पूर्वीसारखी कारस्थानं करायला सुरुवात केलीत आणि शेवटी अनिरुद्ध देशमुख आणि त्यांच्या आईवडिलांना कोर्टात एकमेकांच्या विरोधात उभं करण्यापर्यंत तुमची मजल गेली. आणि हे सगळं कशासाठी? तर प्रॉपर्टीसाठी. तर अरुंधती म्हणते, नाही नाही, मला काही नकोय. मी प्रॉपर्टीसाठी हे केलेलं नाहीये. खोटे आरोप करतायत हे माझ्यावर. मी आज कोर्टासमोर हे सांगते, मला देशमुखांच्या घरातलं काहीही नकोय. तर लगेच देशमाने म्हणतो, आणि ते तुम्हाला देणार सुद्धा नाहीयेत अरुंधती मॅडम. तुमचा सगळा प्लॅन फसलाय. कारण वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये फक्त मुलांचा हक्क असतो, सुनांचा नाही. तुम्हाला सगळ्यांना आपल्या बाजूने करून ती प्रॉपर्टी हडप करायची होती. म्हणून तुम्ही देशमुख घरातील सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून होतात. पण हळूहळू हे प्रकरण तुमच्या हातातून निसटत गेलं आणि कोर्टापर्यंत येऊन पोचलं. देशमाने जज साहेबांना सांगत असतो, अनिरुद्ध देशमुख आणि त्यांच्या आईवडिलांमध्ये खूप चांगले संबंध होते आणि ते पूर्वीसारखे चांगले होऊ शकतात. पण अरुंधती मॅडमला ते होऊ द्यायचे नाहीयेत. त्यामुळे त्या सतत अनिरुद्ध देशमुख आणि विनायक देशमुख यांच्यात भांडणं लावत असतात. आता ही विनायक देशमुख यांनी स्वतःहून पेपर्सवरती सह्या केल्या. त्यांच्यावर कोणीही जबरदस्ती केली नाही. पण अरुंधती केळकर यांच्या इन्फ्लुएन्स अंडर विनायकराव या सगळ्या गोष्टी नाकारतायत. मला वाटतं अरुंधती केळकर यांच्या इंटेन्शनची आणि कॅरेक्टरची कोर्टाने गांभीर्याने नोंद घ्यावी. दॅट्स ऑल युअर ऑनर.
त्यानंतर जज साहेबांकडून सुलेखा केळकरांना विचारण्यात येतं, तुम्हाला काही क्वेश्चन्स करायचे आहेत का? तर सुलेखाताई म्हणतात, नाही, पण मला कोर्टापुढे काही डॉक्युमेंट्स सादर करायचेत. त्यानंतर अरुंधती तिच्या जागेवर जाऊन बसते. ते डॉक्युमेंट्स जजला दिल्यानंतर जज विचारतो, हे काय आहे? त्यावेळी सुलेखाताई सांगतात, यामध्ये अरुंधती केळकर यांच्या इन्कमचे सगळे तपशील आहेत. मी कोर्टाच्या हे निदर्शनाला आणून देऊ इच्छिते की गेली 2 वर्ष अनिरुद्ध देशमुख यांना नोकरी नाहीये. त्यांच्या घरातला सगळा खर्च हा त्यांचा धाकटा मुलगा यश याचं इन्कम आणि विनायकराव देशमुख यांचं पेन्शन यावरच चालतो. आणि इतकंच नाही तर त्या घराशी काहीही संबंध नसताना अरुंधती केळकर आडीनडीला त्यांना पैसा पुरवत होत्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अरुंधती केळकर यांचे पती आशुतोष केळकर यांनी त्यांच्या नावे करोडो रुपयांची प्रॉपर्टी ठेवली होती. परंतु अरुंधती या स्वाभिमानी असल्यामुळे त्यांनी ती प्रॉपर्टी नाकारली. इतकंच नाही तर ज्या वेळेला अनिरुद्ध देशमुख यांच्याशी त्यांचा घटस्फोट झाला होता तेव्हा त्यांच्याकडून त्यांनी कधीही पोटगी मागितली नाही. त्या स्वतः नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. इतकंच नाही तर वेळप्रसंगी देशमुख घरामध्ये सुद्धा आर्थिक मदत करत होत्या. युअर ऑनर, या घडीलाही अरुंधती केळकर यांच्याकडे खूप पैसे आहेत, कारण त्यांचे पती आशुतोष केळकर यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे त्या नॉमिनीसुद्धा आहेत. मी कोर्टासमोर जे कागदपत्र सादर केले आहेत त्यावरून असंही दिसून येईल की अरुंधती केळकर यांनी वेळोवेळी गरजूंना, आश्रमशाळांना, गरिबांना देणग्या दिलेल्या आहेत. त्यातून त्यांची परोपकारी वृत्ती दिसते. त्यांच्याकडे आज एवढा पैसा आहे की तो देशमुखांच्या प्रॉपर्टीपेक्षा कैक पटीने जास्त आहे. म्हणूनच पैशांसाठी अरुंधती केळकर हे सगळं करत आहेत. देशमान्य वकिलांच्या म्हणण्याला काहीही आधार नाहीये. देशमुख घरात त्या पैशांसाठी वाद निर्माण करतायत हे म्हणणं चुकीचं आहे. अरुंधती केळकर या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या आहेत याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होऊ द्यायची नाहीये आणि आपल्या सासूसासऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, जे सासूसासरे त्यांना मुलीसारखं मानतात. अरुंधती यांनी एकदा एक नातं जोडलं की त्या कधीच त्याला अंतर देत नाहीत आणि त्या नात्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात. या आपल्या आईवडिलांवर होणारा अन्याय त्यांना सहन झाला नाही. समोरच्या पार्टीला कितीदाही सांगून समजावून काहीच उपयोग होत नाही म्हटल्यावर यांनी विनायकराव देशमुख यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. युअर ऑनर, कोर्टाने याची दखल घ्यावी. याच समाजामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय होत आहेत आणि त्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या तमाम नागरिकांचं अरुंधती केळकर आज येथे प्रतिनिधित्व करत आहेत. युअर ऑनर, मी आता संजना देशमुख यांना काही प्रश्न विचारू इच्छिते. जज साहेबांकडून परवानगी भेटते. त्यानंतर सुलेखाताई संजनाला विचारते, तुमचं आणि अनिरुद्ध देशमुख यांचं लग्न झालं त्याला किती वर्ष झाली? तर संजना सांगते 3 वर्ष. तर सुलेखाताई म्हणते, हे तुमचं दुसरं लग्न ना? तेवढ्यातच देशमाने याच्यावर ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, संजना देशमुख यांच्या लग्नाचा आणि या केसचा काहीही संबंध नाहीये आणि संजना मॅडम यांचं हे दुसरं लग्न आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर सुलेखाताई देशमानेला त्याच्याच शब्दात उत्तर देते. त्याला म्हणते, संबंध कसा नाही देशमाने, मी कधीच इर्रिलिव्हंट प्रश्न विचारत नाही, कारण कोर्टाचा वेळ फार अमूल्य आहे याची जाणीव आहे मला आणि तो मी वाया घालवत नाही. तर सुलेखाताई संजनाला विचारते, सांगा संजना मॅडम, अनिरुद्ध देशमुखांसोबत तुमचं दुसरं लग्न झालेलं होतं ना? तर संजना म्हणते, हो. तर सुलेखाताई विचारते, तुम्ही अनिरुद्ध देशमुख यांना किती वर्ष ओळखत होतात? तर संजना सांगते 14-15 वर्ष झाली. सुलेखाताई विचारते, तुम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये काम करत होतात बरोबर? तर संजना हो म्हणते. तर सुलेखाताई म्हणते, अनिरुद्ध देशमुख आणि अरुंधती यांच्या घटस्फोटाचं कारण तुम्हीच होतात ना? संजना काहीच बोलत नसते. तर सुलेखाताई म्हणते, संजना मॅडम, मी तुम्हाला प्रश्न विचारला, काहीतरी उत्तर द्या ना, असा कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. तर संजना म्हणते, हो, आमचं अफेअर होतं म्हणून अनिरुद्धचा डिवोर्स झाला. आणि ती जजला म्हणते, पण याचा या केसशी काहीच संबंध नाहीये. तर सुलेखाताई संजनाला म्हणते, इथे कशाचा काय संबंध आहे याचा तुम्ही विचार करू नका, फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्हाला माहिती होतं ना अनिरुद्ध देशमुख हे विवाहित आहेत, त्यांना 3 मुलं आहेत? तर संजना म्हणते, हो माहिती होतं. तर सुलेखाताई म्हणते, आणि तरीही तुम्ही त्यांच्याशी संबंध जोडले? संजना सांगते, अनिरुद्धसुद्धा माझ्या प्रेमात पडला होता. तो त्याच्या मॅरिड लाईफमध्ये खुश नव्हता. मेंटली टॉर्चर होत होता तो. टाळी एका हाताने वाजत नाही सुलेखा मॅडम, तुम्ही सगळा दोष माझ्या एकटीवर नका टाकू. तर सुलेखाताई म्हणते, नाही, मी असं नाही करणार. प्रत्येक गोष्टीत तुम्ही दोघंही सहभागी होतात हे माहिती आहे मला.
त्याचे अनेक पुरावे आहेत माझ्याकडे. बरं संजना मॅडम, मला सांगा, अनिरुद्ध देशमुख मेंटली टॉर्चर होत होते म्हणजे नक्की काय होत होतं? तर संजना सांगते, म्हणजे त्याला त्याची पहिली बायको अरुंधती त्रास देत होती. त्याच्या आईवडिलांविरुद्ध भडकवत होती. सुलेखाताई म्हणते, संजना मॅडम, तुम्ही तुमच्या लग्नाआधी देशमुखांच्या घरी रेग्युलरली जात होतात. तुम्ही अरुंधती यांच्याशी मैत्रीसुद्धा केली होतीत. त्यावेळेला तुम्हाला कधी असं जाणवलं होतं त्यांच्याबाबत? तर संजना म्हणते, नाही, कारण मैत्रीचं नातं वेगळं आणि नवरा बायकोचं नातं वेगळं. त्यांच्यात काय चालू होतं हे मी कसं सांगणार ना. तर सुलेखाताई म्हणते, पण जेव्हा तुम्ही देशमुखांच्या घरी जायचात तेव्हा त्या घरातलं वातावरण कसं असायचं? संजना सांगते, चांगलं होतं. अरुंधती आईप्पांशी कसंही बोलायची आणि अनिरुद्धला सुद्धा टोमणे मारायची. तर सुलेखाताई म्हणते, असा एखादा प्रसंग सांगा ना, तुम्हाला आठवत असेल तर. संजनाला काय बोलावं काही सुचत नसतं. तर सुलेखाताई म्हणते, काय झालं, आठवत नाहीये का? तर संजना म्हणते, हो, असं कसं पटकन आठवणार ना. तर सुलेखाताई म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, आठवून सांगा. थोडा वेळ झाला तरी संजना काहीच बोलत नसते. तर सुलेखाताई लगेच म्हणते, नका एवढा स्मरणशक्तीला ताण देऊ संजना मॅडम. जे झालंच नव्हतं ते तुम्हाला आठवणार कसं? तुम्ही कोर्टाला खोटं सांगताय. खरं तर अरुंधती मॅडम एक हाती त्यांचा संसार, त्यांचं घर हे व्यवस्थित सांभाळत होत्या. त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा त्यांचे त्यांच्या सासू सासऱ्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अजूनही त्यांचे सासू सासरे अरुंधती यांना त्यांची मुलगीच मानतात. यावरून सगळंच लक्षात येतं. तर संजना सांगते, जज साहेब, अरुंधतीचा स्वभावच आहे. ती विक्टिम कार्ड खेळून सिंपती मिळवते आणि मग सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये राहते. तर सुलेखाताई म्हणते, जर असं असतं संजना मॅडम, तर अरुंधतीचं कधी ना कधी पितळ उघडं पडलंच असतं ना. पण तसं झालं नाही, कारण अरुंधती मॅडम चुकीच्या वागत नव्हत्या, तुम्ही चुकीच्या वागत होतात. तुम्ही त्यांची मैत्री करून त्यांची फसवणूक केली. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही त्यांचा विश्वासघात केला. कारण तुम्हाला देशमुखांची प्रॉपर्टी, अनिरुद्ध देशमुख यांचा मोठा पगार दिसत होता. तुम्हाला माहिती होतं आयुष्यात पुढे जाण्यासाठी अनिरुद्ध देशमुख यांचा तुम्हाला शिडी म्हणून वापर करण्यात येईल. आणि म्हणूनच कुठलाही विचार न करता तुम्ही अनिरुद्ध देशमुख आणि अरुंधती यांचा घटस्फोट घडवून आणलात आणि अनिरुद्ध देशमुख यांच्याशी लग्न केलंत. संजना म्हणत असते, खोटं आहे हे. तर सुलेखाताई म्हणते, खोटं कसं असेल? अनिरुद्ध देशमुख यांना तर तुमच्याशी लग्न करायचंच नव्हतं. त्यांना तुमच्याशी फक्त मैत्री ठेवायची होती. त्यांना त्यांचा संसार हवा होता. तुम्ही त्यांना तुमच्याशी लग्न करायला भाग पाडलत. कारण त्यावेळेला तुम्हाला त्यांची पोझिशन, त्यांचं घर या सगळ्याची भुरळ पडली होती. कदाचित तेव्हा तुम्हाला माहिती नसेल त्यांचं घर हे वडिलोपार्जित आहे, त्यावर त्यांच्या एकट्याचा हक्क नाहीये. तर संजना थोडीशी हसते आणि म्हणते, तुम्ही ना इमॅजिनरी स्टोरीज बनवताय. असं काहीही घडलेलं नव्हतं. तर सुलेखाताई म्हणते, ठीक आहे, मग मला सांगा, तुमचं पहिलं लग्न शेखर यांच्याशी झालं होतं. ते फार टिकलं नाही, ते मोडलं, याचं कारण काय? तर संजना सांगते, शेखर काहीच काम करत नव्हता. सगळं घर मीच मॅनेज करत होते. एका लिमिटनंतर मला राग यायला लागला. जज साहेब, अहो, आम्हाला एक मुलगा आहे. त्याच्या फ्युचरचा विचार नको का करायला? शेखरला 1000 वेळा सांगून सुद्धा त्यात काहीच फरक पडत नव्हता. त्याच दरम्यान अनिरुद्ध माझ्या आयुष्यात आला. आम्ही प्रेमात पडलो आणि मग आम्ही आपापल्या पार्टनर्सला सोडून लग्न करण्याचा डिसिजन घेतला. तर सुलेखाताई विचारते, पण मग तुम्ही तुमच्या मुलाला तिथेच सोडून आलात? म्हणजे त्याच्या फ्युचरची काळजी नाही वाटली तुम्हाला? का तुम्ही तुमच्या मुलाचा सगळा खर्च चालवत होतात? तर संजना म्हणते, नाही, माझा आणि शेखरचा डिवोर्स झाल्यानंतर त्याला रिअलाईज झालं. मग तो जॉब करायला लागला आणि मग त्यानंतर आमच्या मुलाची जबाबदारी शेखरने घेतली. पण मी सुद्धा माझ्या मुलासाठी माझा फ्लॅट शेखरला देऊन टाकला. मी एकटीने मोठ्या हिमतीने तो फ्लॅट घेतला होता. कोणाचंही 1 रुपयाचंही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं त्यात. पण मी अजिबात काहीही विचार न करता तो फ्लॅट माझ्या मुलासाठी शेखरला देऊन टाकला. हे पुरेसं नाहीये का? तर सुलेखाताई म्हणते, तुम्ही तो फ्लॅट त्यांना देऊन टाकलात कारण त्यावर बरंचसं कर्ज होतं आणि तुम्हाला ते हप्ते भरायचे नव्हते. आता एवढा मोठा बंगला मिळतोय म्हटल्यावर तो फ्लॅट एका बँकेकडे तारण आहे, त्याच्यासाठी तुम्ही कशाला भांडत बसणार? त्या लग्नातून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं, म्हणून तुम्ही तो फ्लॅट शेखर यांना देऊन टाकलात, तुमच्या मुलासाठी नाही. पण तुम्ही थोडा पेशन्स ठेवायला हवा होता ना संजना मॅडम. आता मिस्टर शेखर हे मोठे बिझनेसमॅन झालेले आहेत. त्यांच्या कंपनीची एक ब्रँच अमेरिकेमध्ये आहे. ते आपल्या मुलाला घेऊन फॉरेन ट्रिप्स करतात. तुम्हाला थोडं वाईट वाटत असेल ना? तर संजना म्हणते, नाही वाटत वाईट, उलट बरंच वाटतंय मला. फायनली शेखर सेटल झाला.
काय शेखर कधीच ॲम्बिशियस नव्हता. त्याला काहीच करायचं नव्हतं आणि मला आयुष्यात खूप काही करायचं होतं. शेखरचं कसं होतं, त्याच्याकडे जेवढं आहे त्यातच तो खुश होता. तर सुलेखाताई म्हणते, नाही संजना मॅडम, त्यांनाही आयुष्यात पुढे जायचं होतं. फक्त त्यांचा बिझनेस सेटल करायला त्यांना थोडासा अवधी हवा होता. ते प्रयत्न करत होते, पण तुम्ही त्यांची साथ अर्ध्यावरच सोडली. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुलेखाताई जज साहेबांना सांगत असते, अनिरुद्ध देशमुख ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तिथले हे रिपोर्ट्स आहेत. त्यांना कधी हार्ट अटॅक आलाच नव्हता. त्यानंतर पोलीस अनिरुद्ध देशमुख याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यासाठी आलेले असतात. तर अनिरुद्ध म्हणत असतो, मी जर गुन्हेगार असेल तर माझा मुलगासुद्धा गुन्हेगार आहे. यालासुद्धा अटक व्हायला हवी. अभि आप्पांच्या मागे जाऊन लपत असतो आणि म्हणत असतो, मी कुठून आलो मध्ये. तर पोलीस म्हणतात, अभिषेक देशमुख, तुम्ही सुद्धा या गुन्ह्यामध्ये बरोबरीचे भागीदार आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला देखील अटक करतोय. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.